पहिली नोकरी, पहिला पगार, SIP हे अजिबात विसरू नका. 21 किंवा 25 वर्ष वयाच्या तरुण किंवा तरुणीला 20,000 रुपयांचा पगार आहे. आता 20,000चा पगार असेल तर त्याच्या किमान 10% 2,000 रुपयांची SIP करता आली पाहिजे. गृहीत धरू की या तरुणाने किंवा तरुणीने ही 2,000 रुपयांची SIP सुरू केली आणि पुढे 40 वर्ष कायम ठेवली. म्हणजेच पुढची 40 वर्ष ही SIP फक्त 2,000 ची असायची गरज नाही. 10 वर्षात ही SIP वर्षाला फक्त 1,000 रुपयांनी वाढवली. म्हणजे पहिले 12 महिने दर महिन्याला 2,000 रुपयांची SIP होती. दुसऱ्या वर्षापासून 3,000 ची केली. तिसऱ्या वर्षापासून 4,000 ची केली. असं 10व्या वर्षी 11,000 ची केली आणि त्यापुढे 30 वर्ष फक्त 11,000 ची SIP कायम ठेवली. नाऊ गेस या तरुणाच्या किंवा तरुणीच्या वयाच्या 61 किंवा 65व्या वर्षी किती रक्कम जमा झाली असेल? या 40 वर्षात गुंतवली गेलेली रक्कम असणार आहे 47,40,000 रुपये. आपण अगदी 12% रिटर्न जरी गृहीत धरला ना तरी 40 वर्षानंतर एकूण जमा झालेली रक्कम असणार आहे 8,50,04,28 रुपये. 40 वर्ष टप्प्याटप्प्याने गुंतवलेले 47,40,000 रुपये होतात 8.5 कोटी रुपये. मला वाटतं याहून अधिक याबद्दल बोलण्याची गरज नाही. नंबर्स आर स्पीकिंग फॉर देमसेल्व्स.